हे गाइस, स्वागत है आपका इस व्लॉग में दोस्तों। और अभी टाइम हो रहा है, सुबह के बज रहे हैं 6:30। और अभी मैं सुबह सुबह आया हूँ खेत में। देखो चारों तरफ धुंधली गिर रही है अभी, तो चलते हैं खेत में। आणि दोस्तों पराठीच्या झाडावर पण घे वस आहे बघा. रात्री वस पडला असेल तर मग झाडावर वस आहे. आता जे कोड्डे कपडे अंगातले ते पूर्ण आता ओले होऊन जाईल शायद. दोस्तों सकाळी सकाळी 6 वाजता लाईन येऊन जाते, तर मी पोहोचलो 6:30 वाजता. आता पाणी लावून घेतलं, पाईप चेंज करून सयानी पण चालू आहे. असं पाण्यामध्ये उभं राहावं लागते आणि पाणी पाहा लागते. कुठं चाललं म्हणून सयानी मग काही की इकडे चाललं, काही की इकडे चाललं, काही की इकडे चाललं पाणी. असं दिवसभर घाईस करते पाणी. अगर पोखरवाला पाईप राहिला असता का नाही दोस्तों, तर त्यांना बरोबर होते. असं मुरत मुरत पाणी चालते. असं एक पाईपलाईन सनी ओढलं का नाही तर बरोबर होत नाही. आणि आता सूर्यनारायण मी निघून राहिले. तुम्हाला झाडावर वस दाखवतो. हे बघा मंडळी, झाडावरचा वस. जसं बाकी कंट्रीमध्ये बर्फ पडते का नाही, तसं आपल्या इंडियामध्ये वस पडते. म्हणजे तुम्हाला बारीक बारीक ठेम दिसून आले असं पाण्याचे झाडावर. हे इथं बघा, मला दाखवतो म्हणजे बारीक बारीक जे ठेमा आहे का नाही, हे पाणी आहे म्हणजे. याला आम्ही वस म्हणतो. सकाळ सकाळ फवारणीसारखं पडतं. सकाळीच नाही, रातच्या बाहेर चालू होऊन जाते 8-9 वाजतापासूनच. पण आता पहायचं पाणी कुठं कुठं चाललं होतं. दांडा करावं लागते, आता माती लावून आणि पाणी न्यावं लागते. घरून अगर आलं का नाही तर पुऱ्या सोय नाही लागते दोस्त. 2 पन्ने आणले होते, मोबाईल बोलायला झालं पाहिजे म्हणून सांगितलं. कारण की पराठी बस बी आहे आणि पाणी बोलून राहिलो म्हणून सांगितलं. मोबाईलची सेफ्टी जरुरीची आहे. अगर एक थेंब भी गेला पाणी मोबाईलच्या अंदर तर 400, 500, 800 रुपये कुठंच नाही गेले, ते लागणंच आहे. म्हणून आणि सर्व सोयी यावं लागते. हे पाणी कुठं चाललं का, त्याला पाहू आपण आता पाणी कुठं कुठं चाललं तर. बघा मंडळी, असं राहते बस म्हणजे ठेम ठेम. आता जसं जसं तपन निघन तसं आता हे पाणी इरून आणि पत्त्याच्या खालतं पडते. हे बघा. तर दोस्त आता तिथून बसून त्या धुऱ्यापासून इथंपर्यंत झालं ओढून सयानी. कालच झालं होतं, तर इकडून इकडे चालू आहे पाणी. हे बघा, असं तीर्थ पाणी जाते महारामध्ये. आता एक वर राहिलं, तिथं पण पोहोचलं का मग पाईपलाईन चेंज करायची आहे. मग इथंपर्यंत पाणी आलं आहे जस्ट. ओलं होत 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 असं मुरत मुरत जाते पाणी खालतापर्यंत. तर दोस्तों असं पाण्यापाशी बसून राहावं लागतं. मग तिकून बी पाणी येऊन राहिलं आहे, इथून बी पाणी येऊन राहिलं आहे बघा. आणि इथून बी पाणी येऊन राहिलं आणि इथून बी. असं पाण्यापाशी बसून राहावं लागते का पाणी कुकडे चाललं म्हणून सायनी. आणि अगर खालच्यावर गेलं का नाही तर वरवाला बोंबलते म्हणून सायनी नाही का, असं लक्ष ठेवावं लागते पाण्यावर. तर दोस्त आता मी बसलो आहे तुरीच्या वरीत. हे बघा, आणि सर्दीनी खराब लागून राहिलं मला. तर मंडळी आज पाणी बी मला काहीच करून राहिलं. मग हे जे पाणी आहे का नाही इकडं चाललं असं, पण अशा भागाला जायचं तशा भागाला चाललं. हे बघून घ्या, इकडं पाणीच नाही आहे. हे पाणी पुरं असं चाललं खालच्या भागाला, इकडल्या भागाला जायचं होतं. आणि मला आता एवढी मोठी गोम दिसली का तांदूळच गेली मावली. मोठ्या गोमध्ये एवढी गोम होती, आता दिसली मला. पाणी आलं मग असं चाललं पाणी. हे इकडं नाही मला. आता हे पाणी आता लातन डाण करताना लागन, आणि तवा कुठं इकडं पाणी नाही ते तिथून चाललं थोडं बहुत. आणि दोस्तों मागं 2 सिरवी झाले होते का हलके हलके, त्याच्यानं काही पाणीच नाही पित आहे. आता पट पाणी दिलं वावरामध्ये येतं. मग सीधे पाणी पडते. हे बघा, सीधे पाणी पडून राहिलं. नाही तर चांगले पाय फसे, हिटीत पाय एवढाले पाय फसे मातीमध्ये. आता असं वाटते का पाणी बोलून राहिलं का नदीत घुमून राहिलं असं वाटते आता. आणि वाई बी नाही झाली, काहून की पाणी पण गेलं होतं पहिले, त्याच्यानं वाई बी नाही झाली. आणि मग लास्टला तणासक मारलं होतं, त्याच्यानं काही पाणी पिऊन नाही राहिलं वावर आता. दोस्त सकाळीच पुरं आभार साफ होतं ना. आता पाहून घ्या, आभार येऊन राहिलं. आभार गळून आहे, आणि त्याच्या कारणानं नाही का हे डोडी जे आहे का पराठीचे हे कार्यकारी होते आणि फुटत नाही बरोबर, सोडल्यासारखे होऊन जाते हे डोडी. अगर तपू दे का नाही 4-5 कडकड हे मग तेज तपन राहिलं का नाही, हे जे डोडी दिसून तुम्हाला हिरवे, हे फुटाच्याच कगारीमध्ये आहे. फक्त याला तपन पाहिजे. तपन तपलं
मग पायजामा कसा याच्या निघते 1 क्विंटल 2 क्विंटलच्या खसका. बाराच्या ना असे डोळे सोडून राहिले. माझं तितके सल्ले नाही आहे. त्याच्या पराठ्या वाढल्या का ना माणसाच्या वरतं, त्याच्या पराठ्यामध्ये तर डोळे भाई सोडून राहिले. दोस्त मगाने मी त्यावाल्या वरीत बसलो होतो, तर ह्यावाल्या वरीत येऊन बसलो, कारण की इथंपर्यंत पाणी येऊन गेलं तर आता इथंपर्यंत यायला टाईम आहे. हे बघा वर तुरीची, इथं पाणी नाही आहे, इथंपर्यंत पाणी आलं त्या तिकडल्या वरीपर्यंत. तर दोस्त आता टाईम होणार आहे 12 वाजून आले आणि 12 वाजायला 10 मिनिट टाईमच होते तेव्हाच लाईन गेली. आता मी अडावर गेलो तर पोगरवाला पाईप पाहिले तर मला भेटलाच नाही. आता मी चाललो वापस घरी. पाणी लावून दिलं आहे रातचं. आता दोस्त सकाळी लाईन नाही का, क्या सकाळी देते का सांगू. 6 वाजता लाईन येऊन जाते आणि 12 वाजेपर्यंत राहते, आणि रातचे 10 वाजता येते ना 12 का 2 वाजेपर्यंत राहते. खरं असं काय करा, दिवसांत लाईन द्यावं ना. 8 वाजतापासून सीधे 5 वाजेपर्यंत हरवायची एक शिफ्ट होऊन जाते. पण तसं नाही करणार. लोकाले मतलब कास्तकाराला कसं घाईस करायचं आहे हे सर्वांना आठवण आहे. तर मंडळी आता मी घरी पोहोचलो ना, तपून तपून राहिलं मग, आणि हलके शितोळे टाकले होते ना, आता तपून राहिलो. मी घरी आलो आणि आता अंकालींच्या आणि जेवण म्हटलं आता तरी बी खराब लागून दोस्त सर्दीनं का सांगू. म्हणजे सर्दीच्या भर नाही का 2-4 दिवस राहते म्हणजे असं म्हणजे खरंच आहे. 2 दिवस राहते सर्दी झाली तर खोकला चालू होऊन जाते. मजा चालू होऊन जाते. तर दोस्त गावामध्ये का समोसे खाले आले आहे काकाजी, तर चला आपण पाहून येऊ. गरमागरम आहे म्हणते तर किती रुपये प्लेट आहे का समोसे. तर दोस्त मी नाही आणले 25 रुपयाचे समोसे, बट 5 रुपये मध्ये तर 5 रुपये उधार ठेवले आहे ना. हे एक गाडी आली अजून कोणती इथं. समोसे गाईस समोसे. तो दोस्तों आज है तुलसी विवाह. चलो तुम्हाला सांगतो याच्या बारेमध्ये. तुलसी विवाह एक पवित्र हिंदू पर्व है जो कार्तिक महीने की शुक्ल एकादशी, जिसे देवठोनी एकादशी भी कहते हैं, के दिन मनाया जाता है. इस दिन भगवान विष्णु शालिग्राम और तुलसी माता पवित्र तुलसी पौधा का विवाह कराया जाता है. पौराणिक कथा में कहा जाता है कि तुलसी माता पहले वृंदा नाम की देवी थी, जो भगवान विष्णु की परम भक्त थी. जब उनके पति जालधर का वध हुआ तो वृंदा ने भगवान विष्णु को शाप दिया कि वे पत्थर बन जाए, और उसी से शालिग्राम रूप की उत्पत्ति हुई. बाद में वृंदा तुलसी पौधे के रूप में जन्मी और भगवान विष्णु ने वचन दिया कि वे उनसे विवाह करेंगे. इसलिए हर साल तुलसी और शालिग्राम का विवाह किया जाता है. विवाह की परंपरा. तुलसी के पौधे के पास मंडप सजाकर रखा जाता है. शालिग्राम जी या भगवान विष्णु की मूर्ति को वर के रूप में रखा जाता है. हल्दी, चंदन, फूल, नारियल, दीप और मिठाई से पूजा की जाती है. मंगला गीत, आरती और लावा जैसी रस्में होती है. लोग प्रसाद बांटते हैं और परिवार में खुशी का माहौल होता है. इसका महत्व जान लेते हैं. तुलसी विवाह के बाद विवाह और शुभ कार्यों की शुरुआत मानी जाती है, क्योंकि देवता इस दिन जागते हैं. यह शुद्धता, शक्ति और वैवाहिक सुख का प्रतीक है. घर में तुलसी विवाह करने से सुख, शांति और समृद्धि आती है. तुलसी विवाह भगवान विष्णु और तुलसी माता का पवित्र विवाह है, जो धर्म, प्रेम और शुभता का प्रतीक माना जाता है. इस दिन से सभी शुभ कार्य शुरू होते हैं. तर चला मंडळी, आता आपण बी तुळशी माताचं लग्न लावू, लग्नामध्ये जाऊ. अजून साऊंड सिस्टम बी लावा लागेल थोडं बहुत. जे होम थिएटर आहे का नाही ते बी लावायचं आहे. त्याच्यावर मंगलाष्टमी लावा लागेल. हे सर्व होईन. चला तुम्हाला दाखवतो बारी बारीने सर्व. दोस्त आता गावच्या मंदिरापाशी आता लग्न लागलं तुळशी मायचं. आता त्याच्यानंतर आता मी घरी लागेल. जी परंपरा चालू आहे त्याच परंपरेवर वागा लागते. आपल्या मर्जीने काहीच नाही चालत. तर आता ह्या बॉक्स काढतो मी. हे मोठे बक्षे बी आपले येतं, पण हे ना काढायचे. कोण काढा एवढे मोठे भारी लगीत आहे त्यालाच काढतो आता. बाय तयार झाली का सर्व. तर दोस्त तुम्हाला ऐकू तर येतच असेल. पोंग्यामध्ये लावला आहे ते मंगलाष्टमा ऐकू येतं तुम्हाला हलका. तर दोस्त आता मंदिरापाशी बी आता तुळशी मायचं लग्न लागलं. ते लग्न झाल्याच्या बाद घरोघरी एकाने लावते. आपला बॉक्स बी आता रेडी आहे. बॉक्स लावला की ना आता फटाके फुटून आले त्या ठिकाणी वेळेची.
डब्बी बराबर नाही का? हा लावली. तो दोस्तों आज के लिए बस इतना ही। मैं जल्दी बहुत जल्द नेक्स्ट ब्लॉग वीडियो में। बाय गाइस, एंड चैनल को सब्सक्राइब कर देना और वीडियो के नीचे जो हाइप बटन आएगा नहीं उसको क्लिक करके जाना दोस्तों, और कमेंट भी कर देना। तो बाय गाइस।